नमस्कार, मी आशिष दिलीप ढवळे. राज्यसेवा 2021 मधून माझी सहाय्यक कामगार आयुक्त या पदी निवड झालेली होती. तर राज्यसेवा 2022 मधून मी सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदी निवड झालेली आहे. आज आपण पाहणार आहोत 6 जुलै 2024 रोजी जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे, तर त्या परीक्षेसाठी शेवटच्या टप्प्यातील रिव्हिजन आणि रिव्हिजनची स्ट्रॅटेजी काय असायला हवी. जी राज्यसेवेची 6 जुलै 2024 ला एक्झाम होणार आहे, त्यामध्ये जर आपण जागा बघितल्या तर क्लास 1 क्लास 1 8 केडरच्या जागा आहेत. यामध्ये डेप्युटी कलेक्टर, गट विकास अधिकारी, ACST, MFAS, प्रोजेक्ट ऑफिसर, DDI, ACL, कौशल्य विकास या 8 केडरच्या जागा आहेत. जागा वाढतील न वाढतील हा पुढची गोष्ट आहे. सध्या तरी आपल्याला 8 केडरच्या क्लास 1च्या जागा आहेत हे लक्षात ठेवून अभ्यास करायचा आहे. तर क्लास 2 मध्ये 10 केडरच्या जागा आहेत. अशा टोटल 431 जागा आहेत. या राज्यसेवा पूर्व परीक्षेसोबतच जी आपली वनसेवा आहे, यामध्ये ACFच्या 32 आणि RFOच्या 48 जागा, 16 जागा अशा एकूण 48 जागांसाठी परीक्षा होणार आहे. त्यासोबतच इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या एकूण 45 जागा, अशा टोटल 524 जागांसाठी ही आपली 6 जुलैला पूर्व परीक्षा होणार आहे. आज दिनांक आहे 23 मे 2024. परीक्षा आपली आहे 6 जुलै 2024. 6 जुलै 2024 ही जी तारीख आहे ती आपण कोणी सुद्धा कधीही विसरू नये. अगदी झोपलेला जरी माणूस असला तरी सुद्धा त्याने 6 जुलै ही तारीख विसरता कामा नये. शिल्लक दिवस किती राहिलेले आहेत? फक्त 43 दिवस आहेत. जर आपण कट ऑफ बघितला 2021 आणि 22 या परीक्षांमध्ये सीसॅट हा क्वालिफाईंग केला तेव्हापासून 2022 ला 106.5 एवढा कट ऑफ होता. 2023 ला 108 कट ऑफ झाला. जागा बघितल्या तर 2022 ला 623 जागा होत्या, इथं 303 जागा होत्या. जागा 2022 पेक्षा 23 ला 320 जागा कमी झाल्या, तरी कट ऑफ अराउंड तेवढाच आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी 120 मार्क्सचा अभ्यास करायचा आहे ही पूर्व परीक्षा पास होण्यासाठी. तर या पूर्व परीक्षा पास होण्यासाठी स्ट्रॅटेजी काय असावी याविषयी थोडंसं मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. पूर्व परीक्षेमध्ये 2 विषय आहेत. पहिला आहे GS जनरल स्टडीज, दुसरा आहे सीसॅट. जनरल स्टडीज आणि सीसॅट हा क्वालिफाईंग आहे, जसे इथं आपण लिहिलेला आहे. सीसॅट हा क्वालिफाईंग आहे, पण याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. का दुर्लक्ष व्हायला नको? तर सीसॅट मध्ये क्वालिफाईंग मध्ये तुम्हाला फक्त 66 मार्क मिळवायचे, हे आउट ऑफ 200. पण जर हे 66 मार्क्स मिळाले नाहीत तर तुम्हाला GS मध्ये 200 पैकी 200 जरी मार्क्स मिळाले तरी त्याचा काही एक फायदा होणार नाही. त्यामुळं सीसॅटला कमीत कमी 66चं टार्गेट आपण ठेवायला हवं. सीसॅट मध्ये 66 कमीत कमी 66 मार्क्स मिळवण्यासाठी काय करायला हवं? तर आपण जर सीसॅटचा पेपर पाहिला तर 10 उतारे असतात, याच्यावरती 50 प्रश्न असतात. 50 प्रश्नचे 125 मार्क, प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्क्स आहे. याच्यामध्ये गणित असतं, 25 प्रश्नासाठी 25 प्रश्न असतात, 62.5 मार्क्ससाठी. तिसरा एक याच्यामध्ये टॉपिक राहतो, तो म्हणजे डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग चे 5 प्रश्न असतात. हे 5 प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंगची स्कीम लागू नसते. ते 5 प्रश्नाचे 2.5 ने 12.5 मार्क्स होतात. तर ह्या 12.5 मार्क्स मध्ये आपल्याला 12.5 आउट ऑफ मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा. कमीत कमी 10 तरी मार्क्स घ्यावेत. म्हणजे 10 ते 12.5 मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत. हे मार्क्स घेण्यासाठी काय करायला लागेल? तर खूप सिंपल आहे.
आयोगाचे जे 2013 पासून 2023 चे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत हे 11 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर होतात. तर ह्या 11 क्वेश्चन पेपर मधले प्रत्येकी 5 डिसिजन मेकिंगचे असे 55 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. या 55 प्रश्नाचं अनालिसिस करायचं की प्रश्न कसे येत आहेत, त्याचे आयोग उत्तर काय देत आहे. मोस्टली जर आपण बघितलं तर ह्याचं उत्तर कसं राहतं की जे मोठं उत्तर असते ते उत्तर राहतं, किंवा जिथं कुठलीही नकारात्मकता नाहीये ते उत्तर असेल, किंवा अधिकारी म्हणून जर मला एखादं काम करायचं आहे, ती जबाबदारी माझ्याकडे आहे, तर ते काम मीच करायला हवं, ते इतर कुठल्याही व्यक्तीकडे मी सोपवता कामा नये. अशी फक्त एक बेसिक आयडियोलॉजी ठेवा तुम्ही. तुम्हाला इथं 10 आणि 12.5च्या रेंज मध्ये मार्क्स मिळून जातील. पुढं काय तर गणित राहतं. गणित आणि बुद्धिमत्ता हा एक 25 मार्कला टॉपिक येतो. त्याच्यामध्ये गणित एक 8 ते 9 राहतात आणि बुद्धिमत्ता 15 ते 16 प्रश्न राहतात. तर गणितामध्ये प्रश्नांचं जे सिलेक्शन आहे ते महत्वाचं आहे. सिलेक्शन का महत्वाचं आहे की जे 8 ते 9 प्रश्न येतात, 5 ते 6 खूप सोपे प्रश्न येऊन जातात. मग सोपे प्रश्न कुठले आहेत तर कागदाची घडी असेल, सरासरी असेल, वेग वेळ अंतर असेल, स्पीड टाइम डिस्टन्स, गुणोत्तर प्रमाण, रेशिओ प्रपोर्शन, शर्यत असेल किंवा रांगेची गणित असेल. ही गणित अशी आहेत की तुम्ही एकदा रिवाइज करा, तो साचा असेल त्याचा, म्हणजे स्पीड टाइम डिस्टन्स, स्पीड दिलेला असेल, टाइम दिलेला असेल, किंवा काहीतरी तुम्ही कॅल्क्युलेशन करून तिथपर्यंत पोहोचू शकता. गुणोत्तर प्रमाण, आईचं वय एवढं आहे, मुलीचं वय एवढं आहे, समथिंग काहीतरी काढायला देतील, हे सुद्धा सोपं आहे. रांगेची गणित, शर्यतीची, हे सुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये आहे. ही आपण याला सोप्या कॅटेगरीमध्ये घेतलेलं आहे. हे 5 ते 6 प्रश्न येतात सोपे, हे अजिबात चुकायला नको, हे बरोबरच आले पाहिजे 5 ते 6 प्रश्न. मग उरलेले जे 2-3 प्रश्न राहतात, ठीक आहे, हे चुकले तरी काही इश्यू येत नाही, किंवा हे सोडवले नाही तरीही काही अडचण येत नाही, कारण सीसॅट क्वालिफाईंग आहे, आपल्याला फक्त 66 मार्क्स घ्यायचे आहेत. एवढं फक्त डोक्यात ठेवा. ज्याच्यावर तुमची पकड आहे ते गणित पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की मी सरासरीचं गणित असं सोडवू शकते की ते माझं चुकणारच नाही, तर पेपरमध्ये सरासरीचं गणित कितव्या क्रमांकाला आहे ते बघायचं, ते सोडवायचं. तिथून पुढचा पेपर पहिल्यांदा ते सोडवून गणिताचं तिथून पुढे सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. बुद्धिमत्ताचे जे 15-16 प्रश्न येतात, तर याच्यामध्ये सुद्धा प्रश्नांचं सिलेक्शन करा. सोपे प्रश्न कोणते आहेत, मध्यम प्रश्न कोणते आहेत आणि अवघड प्रश्न कोणते आहेत. तर सोप्यामध्ये काय राहतं, वेन डायग्रामचे क्वेश्चन असतील, खरे खोटेचे प्रश्न असतील, प्रश्नचिन्हाच्या जागी उचित प्रतिमा काढा, असे काही सोपे प्रश्न राहतात. त्यानंतर मध्यम प्रश्न राहतात आणि अवघड प्रश्न राहतात. तर हे जे काही सोपे प्रश्न येतात, सोपे प्रश्न इथं 4 ते 5 असतील, तर हे चुकता कामा नये. मध्यम प्रश्न जे येतात, अवघड येतात, त्याच्यामध्ये 50% पर्यंत बरोबर आणायचे प्रयत्न करा. म्हणजे गणितामध्ये तुमचे 8 मधले 6 सोपे घ्या, इथे एक 5 सोपे घ्या, 11 प्रश्न तुमचे बरोबर आलेच पाहिजे, कमीत कमी 11. आणि उरलेले जे राहत आहेत तुमचे 14 प्रश्न, तर ह्या 14 मधले तुम्ही 7 तरी बरोबर आणायचा प्रयत्न करा. 11 आणि 7 18 तुमचे प्रश्न बरोबर आले, ठीक आहे. 18 नाहीच आले आपण, तर तुमचे 15 तरी प्रश्न बरोबर याला काहीच हरकत नाही, असं आपण प्रिपरेशन करायचं. तर हे 15 प्रश्न किंवा 18 प्रश्न बरोबर येण्यासाठी सोर्स काय असावा, तर ज्यांना गणित बुद्धिमत्ता अवघड जातं, ज्यांना गणित बुद्धिमत्ता सोपं जातं, यांच्यासाठी आपण वेगवेगळे सोर्स केलेले आहेत. तर ते पहा की ज्यांना अवघड जात आहे गणित बुद्धिमत्ता, त्यांनी काय करायचं, कुठल्याही पब्लिकेशनचं एक पुस्तक घ्यायचं, मार्केटमध्ये जावा, कुठल्याही पब्लिकेशनचं एक बुक घ्या, दररोज 2 ते 3 तास सोप्या टॉपिकची तयारी करायची. सोप्या टॉपिकची इथं लिहिण्याचं कारणच हे आहे की सोप्या टॉपिक वरती आपण बघितलं मगाशी 5 ते 6 प्रश्न येतात गणिताचे. मग हे 5 ते 6 चुकता कामा नये, यासाठी सोप्या टॉपिकची तयारी करायची. मग इथं तयारी कशी असायला पाहिजे की इथे मार्क्स जाणार नाही माझा, कसाही प्रश्न येऊ द्या, सरासरी असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, शर्यत असेल, इथं माझे मार्क्स जायला नको, अशी तयारी असायला हवी. पुढं काय, सोपे टॉपिक करून झाले तर आवश्यक वाटलं तरच अवघड टॉपिककडे जायचं. आवश्यक असेल तर म्हणजे काय, सीसॅट क्वालिफाईंग आहे, बरोबर आहे,
इथं तुम्ही 5-6 प्रश्न बरोबर आणत आहात. उरलेल्या 2-3 प्रश्नासाठी, उरलेल्या 2-3 अवघड प्रश्नासाठी किती सोर्सेस वापरायचे अजून, त्याच्यासाठी किती डोक्याला त्रास करून घ्यायचा. त्यापेक्षा जर गरज वाटली, तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आला की बाबा मी 5-6 टॉपिकचं केलेलं आहे पण माझे बरोबर येणार नाहीत, एखादा 2 चुकतील, तर फक्त अवघडकडे जा, अन्यथा तिकडे जाऊ नका. सोप्या टॉपिकची तयारी सुद्धा सफिशियंट आहे, कारण सीसॅट फक्त क्वालिफाईंग आहे. आणि ज्यांना गणित बुद्धिमत्ता हा विषय सोपा जातोय त्यांनी काय करायला पाहिजे की फक्त राज्यसेवा असेल, वनसेवा असेल, कंबाईन असेल, याचे PYQs करायचे. 2013 पासून 2023 आयोगाचे जेवढे काही क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्याचे फक्त PYQ अनालिसिस करायचे, ते सॉल्व्ह करायचे, एवढं सफिशियंट आहे. आणि ज्यांना अवघड जातं त्यांनी सोप्या टॉपिकची तयारी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही डिरेक्टली इथे येऊ शकता. ज्यांना ऑलरेडी सोपं जाते त्यांनी इथूनच सुरुवात करायची. पुढं डिसिजन मेकिंग झालेलं आहे, गणित झालेलं आहे, आपल्याला मिनिमम मॅक्झिमम मार्क्स कळाले. उतारे 10 उतारे आहेत, 50 प्रश्नाला 125 मार्क्स आहेत त्याला. इथं सगळ्यात महत्वाचं आहे की उतार्यांची तुम्हाला निवड करायची. निवड कशी करायची, तर इतिहास, पर्यावरण, अर्थशास्त्र आणि विज्ञानाचे जे काही 2 उतारे येतात त्यातलं एक उतारा सोपा असतो. तर पहिल्यांदा तुम्ही इतिहास, पर्यावरण, अर्थशास्त्र, विज्ञान या विषयापासून सुरुवात करायची. हा सोपा जाण्याचं कारण काय आहे, इतिहास विषय आपण रेग्युलरली GS1 मध्ये वाचत आहोत, पर्यावरण GS1 मध्ये वाचत आहोत, अर्थशास्त्र GS4 मध्ये करत आहोत, विज्ञान प्रिलियमसाठी वेगवेगळ्या परीक्षांच्या प्रिलियमसाठी करत आहोत. तर जेव्हा तुम्ही हा उतारा वाचायला घेताना तर याच्यामधले जे काही शब्द असतात, म्हणजे गांधीजी असतील, आंबेडकर असतील, छोडो भारत आंदोलन असेल, सविनय कायदेभंग असेल, असे शब्द तुमच्या कानावर ऑलरेडी पडलेले आहेत. हे शब्द तुम्ही पेपरमध्ये वाचता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये तो उतारा पण तुम्ही फास्ट वाचून घेता आणि एकदा उतारा वाचला की त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा सुटतात. तसंच पर्यावरणाचं आहे, तसंच अर्थशास्त्राचं सुद्धा आहे आणि विज्ञानाचा जो काही एक उतारा सोपा येतोय त्याचंही तसंच आहे. त्यामुळे याला प्रायोरिटी ठेवा. समजा तुम्ही प्रश्न सोडवायला सुरुवात केली आणि इतिहासाचा 10 उतारे आहेत, इतिहासाचा उतारा हा 5व्या नंबरला आहे, तर पहिल्यांदा 5व्या नंबरच्या उतार्यापासून सुरुवात करा. फक्त 5व्या नंबरच्या उतार्याचे जे काही गोल करणार ते तुम्ही 21 ते 25 मध्ये गोल करायचे आहेत. तर इथं नंबर बघून व्यवस्थित गोल करा, कारण हे 21 ते 25 सोडवत असताना चुकून जर 1 ते 5 मध्ये गोल केले तर याचे काही मार्क्स भेटणार नाहीत, पुढे निगेटिव्ह मध्ये जा. त्यामुळे सोप्या उतार्यापासून सुरुवात करा, त्याचा नंबर बघा किती आहे उत्तरपत्रिकेमध्ये, तिथं गोल करून घेतले का नाही याची काळजी घ्या. आता अवघड उतारे जे आहेत की तत्वज्ञानाचा उतार आहे की तिथं असे शब्द भयानक वापरले जातात की ते कोणालाच कळत नाही. तिथं बसून जर वाचलं तर एखाद्याला तिथंच अटॅक यायचा. तर असे उतारे आहेत ते नाही सोडवायचे. तो स्किप जरी केला तर त्याचे 5 प्रश्न तुम्ही स्किप कराल, म्हणजे 2.5 मार्क्सने 12.5 मार्क्स तुम्ही तिथं स्किप कराल. ठीक आहे, काय अडचण नाही. 125 मार्काचे उतारे आहेत, त्यातला 12.5 गेला म्हणजे अजूनही तुमच्याकडे 112.5 मार्क्स आहेत. विज्ञान अवघड जात असेल, बऱ्यापैकी जी मुलं आर्ट्स केलेला आहे असा एक माझा अंदाज आहे की त्यांना विज्ञान अवघड जात असावं, तर त्यांनी हा पण स्किप करा, तत्वज्ञानाचाही स्किप करा, तरी तुमच्याकडे 100 मार्क्स आहेत. याच्यामध्ये स्कोर करा, जे सोपं आहे त्यात स्कोर करा. अवघड मध्ये नाही गेला तरी चालेल किंवा अवघड मध्ये मिनिमम मार्क्स घ्या. ठीक आहे. आता हे मार्क्स घेण्यासाठी सोर्स काय असायला हवे, तर ज्याला उतार्यात मार्क्स येत नाहीत किंवा ज्याला उतार्या अवघड जाते तर त्यानं काय करायला पाहिजे की कुठल्याही पब्लिकेशनचं एक पुस्तक घ्या. मराठीमध्ये वेगवेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स आहेत, ते बुक्स घ्या. दररोज 5 उतारे सोडवायचे. सुरुवातीला कुठल्याही वेळेचं बंधन ठेवायचं नाही. 5 उतारे सोडवायला ठीक आहे 20 मिनिटं लागतील, 25 लागतील, काही अडचण नाही. सॉरी, एक उतारा सोडवायला 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं लागतील, काही अडचण नाही, सोडवा तुम्ही. नंतर काही ठराविक वेळानंतर ते वेळेचं बंधन पाळायचं. म्हणजे एका उतार्याला मला किती वेळ दिला पाहिजे, 7 ते 8 मिनिटं लागतील, तर तेवढ्या वेळामध्ये नंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची आणि आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे उतारे सॉल्व्ह करायचे. ज्याला अवघड जात आहे त्याने काय करायचं, एक पुस्तक घ्यायचं,
त्याचे उत्तरे सॉल्व्ह करायचे आणि PYQs. आणि ज्याला ऑलरेडी उत्तरेमध्ये मार्क्स येत आहेत त्यांनी फक्त एवढं जरी केलं, आयोगाचे 2013 ते 2023 चे उत्तरे, तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण आपल्याला फक्त क्वालिफाय करायचं आहे सीसॅट. तिथं 200 पैकी 200 घ्यायचे नाही. तर सीसॅट मध्ये किती मार्क्स घ्यावेत? 125 पैकी किमान 50 घ्या, कमाल 100, 110 सुद्धा मार्क्स घेणारी मुलं आहेत त्याच्यामध्ये. पण क्वालिफाईंग आहे, आपण 50 तरी घेतले पाहिजेत किमान. पुढं हा जो सीसॅट आहे, आता ह्याच्यामध्ये बघा डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न 12.5 आहेत. किमान आपल्याला 10 तरी मिळावेत, कमाल आपण 12.5 सुद्धा घेऊ शकतो. याच्यासाठी सोर्स आपण सांगितलेला आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मोर दॅन सफिशियंट आहे. इथं कुठली टेस्ट सिरीज असेल किंवा पब्लिकेशनचं बुक्स वापरू नका, आयोगाच्या क्वालिटीला मॅच करणं सहसा शक्य होत नाही. सर गणित बुद्धिमत्ता आहे, 25 क्वेश्चन आहेत, याचे मार्क्स 62.5 आहेत. आपल्याला किमान 25 मिळवायचे आहेत, कमाल 50 घ्या, 60 घ्या, 55 घ्या, तर तुमचा प्रश्न आहे. उतारे 50 प्रश्न आहेत, 125 मार्क्सला आहेत. किमान आपल्याला 50 तरी मिळावे, कमाल 100. सोर्स याचा सांगितलेला आहे. जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर किमान मार्क्स किती होत आहेत बघा, इथले 10, हे 25, हे 50, असे 85. इथले कमाल मार्क्स 12.5, 50, 100, 162.5. 85 जरी पडले, 162 जरी पडले, तरी तुम्ही पास आहात, तुम्ही क्वालिफाय आहात. कारण तुम्हाला फक्त 66 मार्क्स घ्यायचे आहे. इथं 200 पडू द्या नाहीतर 66 पडू द्या, तुम्ही सर्व एकाच लेवलला आहात. हा डोक्यामध्ये फक्त विचार ठेवा की सीसॅट क्वालिफाईंग आहे. सोप्यात सोपं रिव्हिजन करा, सोपे टॉपिक रिवाइज करा, उतारे सोपेच सोडवा, गणित सोपी सोडवा, इथं मॅक्झिमम मार्क्स घ्या, तुम्ही सीसॅट क्वालिफाय करा. सीसॅट साठी जास्त डोकं लावत बसू नका. जो दुसरा टॉपिक आहे, तर हा इथं तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेत आपल्याला 120 प्लस, कमीत कमी 120 मार्क्स घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये काय आहे, 100 प्रश्न येतात 200 मार्क्स साठी. याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत बघा, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी. जर आपण एक जनरल बघितलं की किती प्रश्न येत आहेत, तर इतिहासाचे 15 प्रश्न, भूगोल 15, राज्यशास्त्र 15, अर्थशास्त्र 15, विज्ञान 20 ते 22 प्रश्न येत आहेत, पर्यावरण 5 ते 7 प्रश्न, चालू घडामोडीचे 15 प्रश्न. याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. एक आपण ऍव्हरेज पाहिलेला आहे, इतिहासाचे 12-13 येऊ शकतात, भूगोलचे 17-18 येऊ शकतात, राज्यशास्त्र चेंज होऊ शकतो. असं काही फिक्स हे नाही, आयोगानेही काही सांगितलेलं नाही की आम्ही इतिहासाचे 15 विचारू, भूगोलचे 15 विचारू, असं काही नाही आहे. पण एक जनरल आहे की एवढे प्रश्न येतात, जेवढे प्रश्न आहेत याच्या डबल मार्क्स तुम्हाला आयोग देत असतो, किंवा तेवढा एक प्रश्न 2 मार्क्सला असतो. तर याचं सुद्धा विभाजन कसं करायला पाहिजे, सोपे विषय कुठले आहेत, अवघड विषय कुठले आहेत. सोपे विषय कुठल्या बेसिस वरती करायचे, जे विषय मला मार्क्स मिळवून देत आहेत ते माझ्यासाठी सोपे विषय, जे विषय मला मार्क्स मिळवून देत नाहीत ते माझ्यासाठी अवघड विषय. तर बऱ्यापैकी जनरली जर आपण पाहिलं तर भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण हे 4 विषय असे आहेत की इथं तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता. म्हणजे बघा, भूगोलचे 15 प्रश्न आहेत 30 मार्कला, राज्यशास्त्राचे 15 30 मार्कला, अर्थशास्त्र पुन्हा 30 मार्कला, पर्यावरण 10 मार्क्सला, एकूण प्रश्न 50, मार्क्स तुमचे आहेत 100. बरोबर आहे, 30 30 30 10 100 मार्क्स झाले. 4 सोपे विषय 100 मार्क्सला, म्हणजे 200 पैकी 100 मार्क्स हे तुम्हाला सोपे विषय मिळवून देणार आहे. हे विषय सोपे असण्याचं कारण काय आहे की भूगोल असो, राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र, पर्यावरण, तर यांचे सिलेक्टिव्ह बुक्स राहतात. तुम्ही रिव्हिजन खूप वेळा करू शकता आणि त्याचा आउटपुट जास्त आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आपण पुढच्या स्लाइडवरती आहे, राज्यशास्त्र लक्ष्मीकांतचं बुक असेल, कोळंबेंचं बुक असेल, सफिशियंट आहे. दुसरं कोणत्या क्लासच्या नोट्स असतील, काय असतील
ठीक आहे, तुम्ही वापरला असेल तर वापरा, पण तुमचा सोर्स जो आहे तोच कंटिन्यू ठेवा. लक्ष्मीकांत सर कोळंबे सरांचं सोडून तुम्ही अजून कुठलं वाचलं असेल तर ठीक आहे, तो कंटिन्यू करा, आता चेंज करू नका. पीवायक्यूज हे खूप महत्वाचं आहे. पीवायक्यू फक्त वाचायचे नाही तर त्याचा अनालिसिस करावं. अनालिसिस कसं करावं की प्रश्न कसा विचारलेला आहे, प्रश्नाचा ट्रेंड काय आहे, आयोग मागच्या वर्षी 21ला असा प्रश्न विचारलेला, 22ला असाच विचारलेला आहे, 23ला थोडासा चेंज करून विचारलेला आहे, किंवा आयोगाचे जे काही ऑप्शन राहतात, ऑप्शन कसे दिलेले आहेत, आयोगाने कुठला प्रश्न चुकीचा दिलेला आहे, कसा बरोबर दिलेला आहे, भारताची राज्यघटना सोडून इतर राज्यघटनेचे प्रश्न असतील तर ते कसे दिलेले आहेत आयोगाने, कुठला चुकीचा दिलेला आहे, कुठला बरोबर दिलेला आहे, तर हे टॉपिक पूर्ण अनालिसिस करायचं. भूगोल असेल, सौदी सरांचं बुक असेल, ठीक आहे, महाराष्ट्राच्या भूगोलसाठी वापरू शकता. 2-3 प्रश्न येतात आणि बऱ्यापैकी मुलांची ही रिव्हिजन खूप वेळा झालेली असते, त्यामुळे याच्या ज्या काही नोट्स तुम्ही काढलेल्या असतील त्याच फक्त रिवाइज करायच्या. जे प्राकृतिक भूगोल आहे याच्यासाठी तुम्ही सोर्स घ्या, तुम्ही जो वापरलेला आहे तो वापरा. मी वापरलेला सोर्स म्हणजे जे शारदा अकॅडमीचं एक छोटस बुक आहे बघा, त्यांनी त्यात स्टेट बोर्ड एनसीईआरटी दोन्हीचं छान करून दिलेलं आहे, ते प्राकृतिक भूगोलसाठी वापरू शकता तुम्ही. किंवा स्टेप अप अकॅडमीचं भारताचा भूगोल म्हणून एक बुक आहे. हे 3 पुस्तकं मोर दॅन इनफ आहेत, याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. अर्थशास्त्र देसले सर, कोळंबे सर, पुन्हा पीवायक्यू, इथं पण पीवायक्यू आहेत. हे 2 सोडून अजून कुठलं वापरलं असेल असू द्या, तेच पुस्तक कंटिन्यू करा, नंतर बदलू नका सोर्स. पण पीवायक्यू महत्वाचे आहेत. इथं ज्याप्रमाणे अनालिसिस सांगितलं तसंच अनालिसिस इथं सुद्धा झालं पाहिजे. पर्यावरण युनिकचं बुक आहे, सुमन सोळंके सरांचं जे भूगोलचं बुक आहे त्याच्यामध्ये त्यांनी पर्यावरणाचा टॉपिक दिलेला आहे. पीवायक्यू बरेचशे मुलं इथं शंकर आईचं पण बुक वापरतात, ठीक आहे, सोर्स तुमचा कंटिन्यू ठेवा, सोर्स बदलू नका. दुसरा एखादा व्यक्ती सांगतोय म्हणून तुमचा सोर्सची स्टिकअप राहा. या 4 विषयामध्ये बघा आपण कॅल्क्युलेशन केलेले 100 मार्क्स आहे, तर या 4 विषयामध्ये 75 तरी मार्क्स घ्या, किमान 75 मार्क्स घ्या. या 4 विषयात 75 मार्क्स घेण्याचा तुम्हाला फायदा असा होतो की उरलेल्या 120 मधले आपल्याला जे 120 घ्यायचे आहेत, इथं तुम्ही 75 घेतले तर तुमच्याकडे इथं फक्त घेण्यासाठी 25 आणि 20, तुम्हाला उर्वरित फक्त 45 मार्क्स घ्यायचे आहेत. ह्या 45 मार्क्स, ह्या 75 मार्कामुळे पुढच्या 100 जे अवघड आहे ते तुमचं सोपं काम होणार आहे. त्यामुळे मॅक्झिमम मार्क्स इथं घेण्याचा प्रयत्न करा. 100 पैकी 80 घ्या, 85 घ्या, 75च्या खाली तर यायलाच नको. हे सोपे असण्याचे कारण सिलेक्टिव्ह रिसोर्सेस आहेत. आपण जसं सांगितलं, आता रिव्हिजन याची फास्ट होते. एकदा रिव्हिजन केली तर नंतर पाहायची गरज पडत नाही, कारण प्रत्येकाचे टॉपिक पाठ झालेले राहतात. म्हणजे जर आपण भूगोल विषय बघितला, हिमालय आहे, मैदानी प्रदेश आहेत, पठारी प्रदेश आहेत, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी, बेटे आहेत, तर हे टॉपिक सगळ्यांचे ऑलमोस्ट पाठ झालेले राहतात. तिथं रिव्हिजन करायची गरज पडत नाही, त्यामुळे हे सोपे राहतात. इतर विषयांच्या तुलनेमध्ये हे विषय सोपे राहतात. इथं मॅक्झिमम मार्क्स घ्या. आता पुढे बघा, उर्वरित विषय इतिहास, विज्ञान, चालू घडामोडी. जे पहिले 4 विषय सोडून हे 3 विषय आहेत. याला मी उर्वरित अवघड कॅटेगरीमध्ये ठेवलेला आहे, कारण बऱ्यापैकी इथं मार्क्स मिळवणं हे थोडंसं कठीण जातं. कठीण जात नाही, थोडंसं कठीण जातं. ठीक आहे, याच्यासाठी सोर्स काय वापरायचे, तर इतिहास हा आपण पाठ थोडासा बाजूला ठेवूया. तर मी म्हणेन की प्रेफरन्स तुम्ही आधुनिक भारताच्या इतिहासाला द्यावा. का द्यावा? तुम्ही राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, फॉरेस्ट असेल, ग्रुप 3 ची एक्झाम असेल, कुठल्याही एक्झाम असेल, तर आधुनिक इतिहास हा प्रत्येक एक्झामला वाचलेला आहे, तो तुमच्या तोंडपाठ झालेला आहे, रिव्हिजन खूप वेळा केलेला आहे तुम्ही. त्याचा फायदा असा होतो, हा विषय सवयीचा असला, वाचलेला असतो, त्याच्यावरती 9 ते 10 प्रश्न येतात आणि 20 मार्क्सला. 10 प्रश्न 20 मार्क्सला एक 8-9 प्रश्न किंवा 11 प्रश्नापर्यंत जाऊ शकताय, तर ऍव्हरेज 20 मार्क्स तरी तुम्हाला देणार आहे. हा जो प्राचीन मध्ययुगीन आहे, तर हे आपण कुठून करणार आहोत? याला नाही केलं तरी चालेल, कारण इथं आपण 20 मार्क्स घेणार आहोत.
जर करायचंच असेल तर जास्त वेळ इथं देऊ नका. लुसेंटचं एक बुक आहे, इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, सफिशियंट आहे बुक. जास्त कुठलंही पुस्तक वाचण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. आणि PYQ हे महत्वाचं आहे. PYQ मध्ये आयोगाने उत्तर कशी दिलेले आहेत ते बघा. बरेचसे प्रश्न असे आहेत की ते कोणाला माहित नाहीत, कितीही वाचलं तरी ते सुटणार नाहीत. मग आयोगाने उत्तर कशी दिले आहेत ना ते त्याचं बघायचं. आयोग प्रश्न कसा विचारलेला आहे, आयोगानं त्याचं उत्तर काय दिलेलं आहे, आयोगाचे एक माइंडसेट लक्षात येऊन जातो की आयोगानं अशा प्रश्नाचं असं उत्तर दिलेलं आहे, तर ते इथं खूप उपयोगी पडतं तुम्हाला. हे करायचं असेल तर इथूनच करा, करायचं नसेल तर स्किप करा. 4 ते 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क्स सोडून दिले तरी काही फरक पडणार नाही. तुम्हाला 200 मधले 190 प्रश्न अजूनही तुमच्याकडे आहेत. आणि ज्यांनी अगोदर प्री दिलेले आहे हे 4-5 मधले 2-3 तर त्यांचे असेही बरोबर येणार आहे, काही न वाचता किंवा हे बुक वाचता. आता जो आधुनिक इतिहास आहे याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर मी 5 कॅटेगरी मध्ये याचं डिवाइड केलेलं आहे. एक परकीय सत्ता, पोर्तुगीज असेल, डच असेल, इंग्लंड असेल, डॅनिश असेल, फ्रेंच असेल, त्यांचं आगमन असेल, त्यांचे आपापसातील युद्ध, त्यांची भारतीय सत्ताधाऱ्यांबरोबर झालेली युद्ध, 1857चा उठाव, उठावाची कारणे, प्रत्यक्ष उठाव, उठावानंतरचा बदल, काँग्रेसच्या स्थापनापूर्वी कुठल्या कुठल्या संघटना होत्या, काँग्रेसची स्थापना कशी झाली, काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर मावळ गट, जहाल गट, सविनय कायदेभंग हे टॉपिक, गांधीजीचे आगमन, त्यांच्या चळवळी हे महत्वाचं आहे. याच्यावरती टॉपिक प्रश्न येत आहे. याच्यामध्ये गांधीजीची पहिली 3 आंदोलने, त्यानंतर 1920 असहकार, 1930 सविनय, छोडो भारत आणि 1930 ते 1947 पर्यंत जगात छोट्या मोठ्या घटना आहेत त्या घटनांवरती इथं भर असायला हवा. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची एक जोड असायला पाहिजे त्याला, की गांधीजीच्या आगमनात ते स्वातंत्र्यापर्यंत इतिहास महाराष्ट्रामध्ये काय झालं, सविनय कायदेभंगामध्ये महाराष्ट्रामध्ये काय झालं, छोडो भारतमध्ये महाराष्ट्रामध्ये काय झालं, असहकारमध्ये महाराष्ट्रामध्ये काय झालं, याची इथं जोड असायला हवी प्रत्येक गोष्टीमध्ये. इथं 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये काय झालं, काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी महाराष्ट्रात कुठल्या संस्था होत्या, या प्रकारे. जर इतिहास बघितला आपण तर रिसोर्सेस जास्त आहेत आणि तुलनेने मार्क्स कमी आहेत. मग इतिहासाला किती वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवा. मी जर पेपर देणार आहे तर मी पहिले प्रेफरन्स 4 विषय देईल. कुठले 4? हे 4: भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण. हे माझे 4 प्रायोरिटीला असतील, कारण इथं 100 मार्क्स आहेत मला. त्यानंतर मी इतिहासाला प्रायोरिटी देईन. ते 4 पूर्ण झाले, त्या 4 मध्ये असं माझ्या लक्षात आलं की आता मला 75% किंवा 80% मार्क्स तिथं मिळत आहेत, त्यानंतर मी हे विषय हात लावेन. सायन्स तुलनेने अवघड प्रश्न येत आहेत मागच्या 2-3 वर्षामध्ये. याच्यामध्ये जर आपण मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर फिजिक्सला 6 मार्क्स आहेत, केमिस्ट्रीला 7, बायोलॉजीमध्ये बॉटनीचे 6, बायोलॉजीमध्ये झुलॉजीचे 2 आणि हेल्थ सायन्सचे 1 ते 2 प्रश्न येतात. त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतं, पण आपण एक जनरल पाहिलं तर असे प्रश्न येत आहेत. जे विज्ञानचे प्रश्न येत आहेत त्याच्यामध्ये फिजिक्सचे जे घटक आहेत ना तर ते सोपे विचारतात आणि फिजिक्सचे विषय हे अंडरस्टँडिंग करण्यासाठी सोपे राहतात. केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी, हेल्थ सायन्स पेक्षा फिजिक्सचे प्रश्न सोपे जातात. मग फिजिक्सला जे आपण पाहिलं की 6 प्रश्न येतात, इथले कमीत कमी 4 तरी बरोबर आणण्याचा प्रयत्न करा. सोपे प्रश्न आहेत, 4 बरोबर येऊ शकतात, अगदी 6 सुद्धा मुलांचे बरोबर येतात प्रश्न. उर्वरित जे प्रश्न आहेत 6 गेले, आपल्याकडे 14 ते 16 प्रश्न राहतात. तर याच्यामधले किमान निम्मे तरी बरोबर आले पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही प्रायोरिटी ठेवू शकता. फिजिक्स झाला, मी फिजिक्स नंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी. फिजिक्स केला मी, त्यानंतर मी बॉटनी घेईल. मला असं वाटतं की बॉटनी केमिस्ट्री, झुलॉजी पेक्षा सोपं आहे. बॉटनीला प्रश्न सुद्धा आयोग जास्त विचारतं. मी फिजिक्स नंतर बॉटनी घेतला असता. बॉटनीला जे काय प्रश्न येत आहेत 6 प्रश्न येतात, इथे मी 4 बरोबर आणण्याचा प्रयत्न केला. आपण फिजिक्स मध्ये 4 आणण्याचा प्रयत्न केला. जर
आता BSc ज्यांची झालेली आहे केमिस्ट्री मधून त्यांना इथं एज भेटू शकते, बाकीच्यांना इथं बॉटनी झुलॉजी मधून झाले त्यांना इथे एज भेटू शकते. पण आपण सर्वसामान्याचा जर विचार केला तर उर्वरित जे काही घटक आहे 7 आणि 2 9 10, तर ह्या तिन्हींचे मिळून 5 ते 6 प्रश्न बरोबर आले पाहिजे. म्हणजे जे काय 25 20 22 प्रश्न येत आहे त्यातले तुमचे ऍव्हरेज किती बरोबर येतात, इथले 4 हे 8 इथले 5 13. सायन्स मधले 13 बरोबर आले तुमचे. हा जो हिस्ट्री विषय आहे त्याच्यामधले हे 15 जे प्रश्न आहे ह्या 10 मधले 7 बरोबर येऊ द्या, इथले 1-2 बरोबर येऊ द्या किंवा एकच बरोबर येऊ द्या, 8 प्रश्न तुमचे इथं बरोबर येऊ द्या, ठीक आहे, सफिशियंट आहे. कारण तुम्ही तिथं 75 मार्क्स घेणार आहात. पुढे बघूया चालू घडामोडी. चालू घडामोडी नक्की करायचं काय, कधीपासून करायचं, कारण आयोग तो 2-2 3-3 वर्षापूर्वीचे सुद्धा विचारत आहे प्रश्न. तर करायचं काय, चालू घडामोडी बघा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. म्हणजे महाराष्ट्र जिल्हा, तालुका, गाव, देश असेल, आंतरराष्ट्रीय असेल, काही विषय विचारू शकतात. अंतराळ असेल, जमिनीच्या आतला असेल, पर्यावरणातला असेल, पृथ्वीच्या बाहेरचा असेल. त्यामुळे खूप वास्ट सब्जेक्ट आहे, काही विचारू शकतात तुम्हाला. आयोगाचा जर आपण प्रश्नपत्रिका बघितली तर 2-3 वर्षापूर्वीचे सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले आहेत. माझं एक जनरल नॉलेज आहे की 1 मे 2023 ते 31 मे 2024 चे तरी आपण तयारी करावी. आता ही डेट लिहिण्यामागचं कारण काय, तर मागची आपली जी प्री आहे ती जून 2023 मध्ये झालेली. जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले तर आयोग इथं एप्रिल 2023 पर्यंत विचारू शकतं जून 2023च्या एक्झामला. म्हणजे एप्रिल 2023 पर्यंत आपण अभ्यास केलेला आहे या परीक्षेसाठी. जी पुढची परीक्षा येणार आहे त्याला असं अपेक्षित नाही की आयोग इथून मागचं विचारेल, पण आयोग काही विचारू शकतं का, हे गोष्ट लक्षात ठेवा. पण हे लॉजिक ठेवलं आपण तर 1 मे 2023 पासून सुरुवात करायची आणि एंड कुठं करायचा, आपली जुलैला एक्झाम आहे, 1 महिना अगोदर तर 31 मे पर्यंत. बऱ्यापैकी जे काय 15 प्रश्न येतील मी म्हणेल याच्यातले 10 तरी याच पिरियड मधले असतील. उरलेले जे काय 5 प्रश्न आहेत ते आयोग काही विचारू शकेल. मेच्या नंतरची घडामोडी येणार नाही, पण 1 मे 2023च्या अगोदरची येऊ शकते. मग त्याला आपण काही करू शकत नाही. ठीक आहे, चुकलं तर चुकू द्या किंवा लॉजिक वापरा. बऱ्यापैकी मुलं आता कंटिन्युअसली अभ्यास करत आहेत त्यामुळे त्यांचं हे सुद्धा वाचून झालेलं असेल, नसेल झालं तरी हे सफिशियंट आहे. जरी तुम्ही वाचलं तरी त्यातलेच प्रश्न येतील ह्याची गॅरंटी नाही. लोड घ्यायचा नाही. जे बरोबर अभ्यासातलं आहेत ते बरोबर आणायचे, जे काय बरोबर नाहीत ते लॉजिक वापरायचं. लॉजिक कसं वापरायचं हे तुम्हाला बऱ्यापैकी एमपीसीच्या मुलांना माहित आहे. आता वेळ कमी आहे म्हणून आपण ते घेत नाही, नंतर कधी तर आपण लॉजिकचं पण सेशन घेऊ शकतो. एमपीसी करणाऱ्या सगळ्या मुलांचा प्रश्न हा आहे टेस्ट सिरीज. तर ह्याचे मी 3 पार्ट केलेले आहेत. तर टेस्ट सिरीज कुणी लावावे, सगळ्याच मुलांनी टेस्ट सिरीज लावायची गरज नसते, खरंच नसते. तर एक्झाम हॉलमध्ये ज्याला टाइम मॅनेजमेंट होत नाही, 100 प्रश्न आहेत, 200 मार्क्स आहेत, 120 मिनिटं वेळ आहे, पण सुटतच नाही, तेवढ्यात होत नाही, काहीतरी कमी पडते. शेवटच्या 10 मिनिटाला मला 20 प्रश्न राहत आहेत, असं वेळेचं गणित बसत नाही नीट. त्यांनी लावावं. वेळेमुळे तुम्ही प्रिफेल झालेला. आयोगाच्या पेपरमध्ये अभ्यास पूर्ण होतोय पण मार्क्स येत नाही, तुमची रिव्हिजन कमी झाली आहे. अशा मुलांनी फक्त टेस्ट सिरीज लावावी, बाकीच्या मुलांनी टेस्ट सिरीज लावण्याची आवश्यकता नाही. नंतर दुसरा प्रश्न आहे कुणी लावावी, कुठली लावावी. मार्केटमधली कुठलीही एक लावा, कुठल्याही क्लासची घ्या, तुम्ही ऑनलाईन असाल तर ऑनलाईनची घ्या, पण कोणतीही एक लावायची, या मुलांनी फक्त लावायची. तर टेस्ट सिरीज का लावायची, मित्र सांगतोय जा ते त्या टेस्ट सिरीजला बस म्हणून नाही लावायची, किंवा रूमवर बसून कंटाळा आलाय लावतो आता असे नाही लावायचे. अजून कशासाठी लावायची नाही, तर मार्क्स किती येत आहे याच्यासाठी टेस्ट सिरीज लावायची नाही, तर वेळेच्या नियोजनासाठी. आणि 6 जुलैला
चुका कमी करण्यासाठी ह्या दोनच उद्देशासाठी टेस्ट सिरीज लावायची. वेळेचे नियोजन 100 प्रश्न आहेत, 120 मिनिटं आहेत. सीसॅटला 80 प्रश्न आहेत. मिनिटं. हे टाइम मॅनेजमेंट होण्यासाठी टेस्ट सिरीज लावायची आणि 6 जुलैला चुका कमी करण्यासाठी टेस्ट सिरीज लावायची. टेस्ट सिरीज लावली तर त्याचं अनालिसिस करायचं. अनालिसिसचं मी 3 पार्ट केलेले आहेत. पहिलं म्हणजे की असे प्रश्न आहेत की ते एक्झॅक्टली त्याचे उत्तर तुम्हाला माहित आहे. म्हणजे जे काय छोटे छोटे टॉपिक असतील, सोपे टॉपिक असतील, ज्याची तुमची भरपूर वेळा रिव्हिजन झालेलं आहे की ते तुमचे प्रश्न चुकतच नाही, तर असे प्रश्न त्या टॉपिकचा अभ्यास तुमचा झालेला आहे आणि तुम्हाला त्याची रिव्हिजनची गरज नाही. म्हणजे इथं तुम्ही वेळ तुमचा वाया घालवू नका. बऱ्याच मुलांचं काय राहतं, सोपा विषय आहे तोच वाचत बसायचा, ते सुटतंय म्हणून तोच वाचत बसायचा. असं नाही करायचं. ज्याची तुम्हाला उत्तर 100% माहित आहे त्याचा अभ्यास पण नाही, रिव्हिजन पण नाही करायची. जर तुम्ही छोट्याशा नोट्स काढल्या असतील तेवढं फक्त रिवाइज करू शकता वारंवार. दुसरं मी असं केलेलं आहे 50-50. इथं 100% बरोबर तुमचं उत्तर होतं. असं होतं बघा काय काय वेळेला की 2 उत्तरामध्ये येऊन अडकतं. म्हणजे 4 ऑप्शन आहेत ABCD, 2 तर एलिमिनेट होऊन जातात लगेच, पण AB मध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. तर हे प्रश्न कसे राहतात की इथं तुमचा अभ्यास झालेला आहे पण तुमची रिव्हिजन झालेली नाही. तर असे जे टॉपिक आहेत 50-50ची, याचा तुम्हाला अभ्यास नाही करायचा आहे, याची तुम्हाला रिव्हिजन करायची. रिव्हिजन ही तुमच्या नोट्स मधून करावी, पुस्तक डबल वाचायचं नाही रिव्हिजनच्या वेळेला. तिसरं आहे, पहिला आपण बघितलं की 100% बरोबर येतात. दुसरे 50-50 वरती आलं. तिसरं की काहीच येत नाही असं तेव्हाच होतं की जेव्हा तुमचा अभ्यास नाही याचा अर्थ की तुम्हाला अभ्यास करावा लागेल. असे किती टॉपिक आहेत ते मला 120 मार्क्स साठी गरजेचे आहेत का ते पाहायचं. तर त्याचा अभ्यास करायचा, त्याची रिव्हिजन करायची. नंतरचा एक प्रश्न म्हणजे की अटेम्प्ट किती करायचा. प्रत्येकाची वेगवेगळी उत्तर असतात त्याच्यामध्ये. की 100 प्रश्न आहेत, 120 प्लसला पासिंग आहे असं आपण समजूया. म्हणजे तुमचे 60 प्रश्न जर एकदम बरोबर आले, प्रत्येकाला 2, 120 मार्क्स तुम्हाला इथे भेटले. जर तुम्हाला 60 प्रश्न सॉल्व्ह करून 120 येण्याचा कॉन्फिडन्स असेल तर करा, पण हे जवळपास अशक्य आहे. असं होत नाही, कारण प्रश्न कधी कधी कॅन्सल होऊ शकतो, आयोगाचं उत्तर कधी कधी वेगळं असू शकतं, आपण पाहिलेलंच आहे ते. त्यामुळे हे करण्याचा कोणी प्रयत्न करू नका. 100 मध्ये 120. मग काय करायचं, किती अटेम्प्ट करायला पाहिजे, प्रत्येकाचा वेगवेगळा अटेम्प्ट असू शकतो, पण मी म्हणेल की मॅक्झिमम अटेम्प्ट करा. एवढा करायचा की ज्या अटेम्प्टमुळे मी प्रिलिम्स पास होतोय, तेवढा अटेम्प्ट मी करणार. अजून एकदा मी सांगतो, ज्या अटेम्प्टमुळं मी प्रिलिम्स पास होईल तेवढा अटेम्प्ट मी करेन. याचा अर्थ की माझा अटेम्प्ट वेगळा असू शकतो, माझ्या मित्राचा अटेम्प्ट वेगळा असू शकतो, माझ्या भावाचा, माझ्या बहिणीचा अटेम्प्ट वेगळा असू शकतो. त्यामुळं एखाद्याने 90 केलेला आहे, मी पण 90 करतो, एखाद्याने 100 केला आहे, मी 100 करतो, गरज नाही. तुम्हाला 120 मार्क्स मिळवण्यासाठी, प्रिलिम पास होण्यासाठी जेवढा अटेम्प्ट करायचा आहे तेवढाच अटेम्प्ट करा. ही स्ट्रॅटेजी काय असावी, तर अभ्यासामध्ये ना सातत्य असायला पाहिजे तुमचं. म्हणजे आज 1 तास, आज 8 तास, आज 15 तास केलाय, उद्या चांगला पिक्चर आलाय जातो बघायला, असं नाही करायचं. दररोज तुम्ही 8 तास करा. सकाळी जावा लायब्ररीमध्ये, 8 तास झाला अभ्यास, रिटर्न या. 4-4 तासाचे 2 गॅप करा, रिटर्न या. पण डेली 8 तास कंटिन्यू करा. एका दिवशी जास्त, नंतर डायरेक्ट सुट्टी, असं अजिबात नको. त्याचा फायदा काहीच होणार नाही. हार्डवर्क करायलाच पाहिजे. हार्डवर्क मध्ये काय, सगळे विषय आपले जे काय 7 विषय आहेत GS चे, त्याच्यामधले सर्व घटक जे काय असतील ते. स्मार्ट वर्क जे आपण आता पाहिलं, 4 विषय सोपे आहेत, 3 विषय अवघड आहेत.
4 मध्ये आयोग जे प्रश्न विचार आहेत, आयोगाच्या दृष्टीने जे महत्वाचे घटक आहेत तेवढे मी करेन. अवघड मध्ये पण आयोग कसे प्रश्न विचारत आहेत तेवढं मी करेल, बाकीचं करणार नाही. पुढं आता जे आपण बोललो, सोप्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा. सोपे विषय आपण आताही पाहिलं, पॉलिटी, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, पॉलिटी, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक्स हे सोपे आहेत. 100 प्रश्न येतात. 80च्या वरती मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. पुढे 120 ला पोहोचण्यासाठी फक्त 40च मार्क्स घ्यायचे आहेत. तुलनेने अवघड विषयामध्ये किमान निम्मे तरी मार्क्स घ्या. ही माझी स्ट्रॅटेजी अशी होती की क्वेश्चन पेपर बरेचसे आपल्या 4 सेट असतात, ABCD. तर काही पेपरमध्ये पॉलिटी पहिला असेल, काही मध्ये एन्व्हायरमेंट पहिला असेल, काही मध्ये हिस्ट्री पहिला असेल. तर मी पहिल्यांदा बघायचो की पॉलिटीचे प्रश्न कुठं आहेत माझे. मग समजा माझे पॉलिटीचे प्रश्न हे 65 ते 80 आहेत, तर मी इथून पेपर सॉल्व्ह करायला घ्यायचो. नाही की मी पहिला 1, 2, 3, 4 पासून नंतर 65 ते 80 असं नाही करणार. पॉलिटी इथून सुरुवात होते, मला माहिती आहे माझी पॉलिटीची चुकणार नाही, मी इथून सुरुवात करणार. एखाद्याला वाटेल की इकॉनॉमिक्स माझे चुकणार नाहीत, इकॉनॉमिक्स पासून सुरुवात करा. एखाद्याला वाटेल जो विषय तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहात तो विषय घेऊन सुरुवात करायची. याचा फायदा असा होतो की कॉन्फिडन्स येतो पेपरमध्ये की ठीक आहे 15 मधले मला 14 आलेले आहेत, 12 आलेले आहेत, काहीतरी आलेलं आहे. आणि जे प्रश्न अवघड असतात, अवघड विषयाचे प्रश्न, तर ते सुद्धा आपण लॉजिक लावतो, काहीतरी विचार करतो पॉझिटिव्हली आणि ते सुद्धा प्रश्न बरोबर आणतो आणि आपण मार्क्स वाढवतो. अजून एक प्रश्न हे की तुम्हाला 100 प्रश्न आहेत, तुम्ही कितीही सोर्स वापरा, सगळेच प्रश्न हे तुमच्या वाचलेतले येणार नाहीत, कधीच नाही होणार असं. तर ते प्रश्न लॉजिकने बरोबर आणायचे. लॉजिक कसं वापरायचं याचा सुद्धा फायदा तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये होऊ शकतो किंवा आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत तिथून होऊ शकतो. हा सगळ्यात मोठा आहे, ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा अटेम्प्ट आहे. टेन्शन येणार आहे, भीती वाटणार आहे, नाही पास झालं तर पुढं काय, कोणा सब्जेक्टिव्ह होणार आहे, एवढं सगळं लिहायचं कोणी, असले मनातले विचार काढून टाका. नकारात्मक विचार जास्त अट्रॅक्ट करतात तुम्हाला, त्यामुळे असले विचार करायला नको. याचं एक सोपं गणित सांगतो की समजा मी आहे, मला प्रिलिम्स पास व्हायला 120 मार्क्स लागणार आहेत आणि अजून एक आहे असा मुलगा आहे की ज्याला लास्ट अटेम्प्टचं टेन्शन येते, त्याला त्याची भीती वाटते, तर त्याला 120 मार्क्स घ्यायचे नाहीत. ऍक्च्युली मला 0 पासून 120 पर्यंत प्रवास करायचा आहे. तो मुलगा ऑलरेडी 0च्या खाली आहे, कारण त्याला ट्रेसनं भीतीने पाठीमागे खेचलेला आहे. तर याला मायनस पासून 120 जायचं आहे. मग इथं तुम्हाला भीती, स्ट्रेस यानं तुम्हाला 0च्या पण खाली आणून ठेवलेला आहे. मग ही जो मुलगा बिना टेन्शनचं देणार आहे त्याच्यात तुम्ही ऑलरेडी मागे आहात. त्यामुळे असं करू नका, टेन्शन घेऊ नका. जे काय होईल आपल्या अभ्यासावरती विश्वास ठेवा, आपल्या रिसोर्सेस वरती विश्वास ठेवा आणि अभ्यास करा. इथं जाऊ नका, कारण इथं जर इथून तुम्हाला 120 पर्यंत पोहोचणं 0 पासून 120 पेक्षा तुलनेनं कठीण आहे. त्यामुळे असं करू नका. अगोदरच्या मुलांपेक्षा तुम्ही मागे आहात, तुमचा असा कामगिरीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला करायचं काय आहे. CSAT 80 प्रश्न आहेत, 200 मार्क्सला 66 टार्गेट असलं पाहिजे. GS 100 प्रश्न आहेत, 200 मार्क्सला 120 प्लस च टार्गेट असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता काही करा, मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवा 66 आणि 120, रूम मध्ये 66 आणि 120 लावून ठेवा, जिथं अभ्यास करत आहात त्या टेबलवर 66 आणि 120 लावून ठेवा, कुठे 66 आणि 120 लावून ठेवा. कारण तुम्हाला इथून पुढं 43 दिवसासाठी हे 2 नंबर खूप महत्वाचे आहेत. हे 2 नंबर लक्षात विसरता कामा नये.
दररोज रात्री झोपताना फक्त एक काम करायचं की आज रात्री मी जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास मला ह्या 120 आणि ह्या 66च्या जवळ नेण्यासाठी उपयोगी आहे का, तसा मी अभ्यास आज केलेला आहे का. नसेल केला झोपू नका, उठा, अभ्यासाला लागा. कारण 120 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत, 66 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत. सोपं आहे, उगाच टेन्शन घेऊन अवघड करू नका. जनरल आहे, जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन आहे, सामान्य सारखंच ट्रीट करा, टेन्शन घेऊ नका. सीसेट आहे, क्वालिफाईंग आहे, स्ट्रॅटेजी आपण बघितलेली आहे. सोपे प्रश्न, अवघड प्रश्न, प्रश्नांची निवड कशी करायची, कोणते सोडवावेत कोणते सोडवू नयेत, सगळं पाहिलेलं आहे. डिसिजन मेकिंगचे प्रश्न आउट ऑफ कशामध्ये घ्यायचे आहेत, जीएस सीसेट मध्ये पाहिलेलं आहे. जीएस मध्ये सोपे विषय कुठलेले आहेत, अवघड विषय कुठले आहेत, कुठला विषय मला 80% पेक्षा जास्त मार्क्स देऊ शकतो, कुठल्या विषयात मला 80 मिळणार नाहीत पण मी 50 मध्ये तर आणून ठेवील, याची माहिती दिलेली आहे. तसा अभ्यास करा, फोकस ठेवा आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा, चांगला पेपर द्या. थँक्यू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.